श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊनी आपण तीर्थे करावया किंकारण, विशेष काय असे गोकर्ण. म्हणून गेले तया स्थान, ऐकोनी नामधारकाचे वचन. संतोष झाला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारून. गुरुचरित्र परियेसा दत्तात्रेय आपण, तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजना दीक्षा करणे. उपदेशी तसे हितार्थ, विशेष तीर्थ आपुले स्थान. गोकर्णी असे शंकर आपण, याची कारणे निर्गुण. त्रयमूर्ती वसती तये स्थानी, गोकर्णीचे महात्म्य. सांगता असे अनुपम्य, एकचित्त करुणी नेम. ऐक शिष्या नामधारका, महाबळेश्वर लिंग देखा. स्वयंभू शिवाचे ऐका, आख्यात असे विशेषा, लंबोदरे प्रतिष्ठिले. कुलस्थ ब्राह्मणाची भार्या, नामधीयेचे कैकया. ईश्वर भक्ती अति प्रिया, शिवपूजा सर्व काळी. नित्य करी लिंग पूजन, पूजे विन नेघे अन्न. ऐसे क्रमिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृतिका कालिंग करुणी, पूजित होती संतोषाने. भक्तिपूर्वक अवधारा, तिचा पुत्र अति क्रूर. नामतया दशशिर, आला तेथे वेगवत्तर. माता दर्शन करावया, नमिता झाला मातेची. पुसे पूजा काय करसी, सांगतसे विस्तारेसी. पूजिते लिंग मृतिकेचे, रावण म्हणे जननीसी. माझी माता तू म्हणविसी, मृतिकेचे लिंग पूजेसी. अभाग्य आपुले म्हणतसे, मागुती म्हणे ती येसी. पूजिल्या फळे कायसी, कैक्या सांगे पुत्रासी. कैलासपद पाविजे, रावण म्हणे मातेसी. कैलास आणून तुझ पासी, दिले तरी होय कैसी. सहाय का ओ परी करी तेसी. ऐसे म्हणत असे रावण, माते सवे करी पण. आणि न त्वरित उमार म्हण, कैलासा सहित लंकेसी. पूजा करी व स्वयंचित्तेसी, मृतिकालिंग असे कायसी. म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वत रम्यासी. दरोनी हालवी क्रोधेसी, वीस बाहुभुजा बले. आंदोळले कैलास भुवन, उपटीत असे तो रावण. दाही शिर टेकून, उचलीन म्हणे उल्हासी. शिर लावून पर्वतासी, कर टेकुनी मांडीसी. उचलिता झाला प्राणेसी, पाताळ सप्त आंदोलने. फना चुक विशेष आपण, गुर्म भ्याला कापून. भयचकित देवगण, अमरपूर कापत असे. कैलासपुरीचे देवगण भयीत झाले कापून. भयचकित गिरिजा आपण, होऊन गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवाशी, काय झाले कैलासासी. आंदोळत असे भारेसी, पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी. रावण भक्त माझ्या परियसी, खेळतसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी. विनवी गिरिजान म्हणी, रक्ष रक्ष शुलपानी. समस्त देवगणाते ऐकोनी उमेची विनंती. शंकरेचे पिले वामस्ती, 10 शिरे भुजे विसासहिती. दडपलासे गिरिजा तळी, चिंता करी म्हणी बहुत. शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे श्रोत. स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून, त्राही त्राही पिनाकपाणी. जगद द्रक्षकशी रोमणी, शरण आलो तुझे चरणी. मरण कैचे भक्ताची, शंकर भोळा चक्रवर्ती. ऐकोनी त्याची विनंती, जे पिले होते वामहस्ती. काढिले त्वरित कृपेने, सुटला तेथुनी लंकेश्वर. स्तोत्र करीत असे अपार, शिरछेदोनी धरिले करी. तंतू लाविले निजात्रे, वेद सहस्र एकवचनी. वर्णक्रमादी विस्तारोणी, सामवेद अति गायने. समस्त रागे गातसे, शिर कापुना फुले देखा. यंत्र केले मळिका, शिरा काढून तंतुका. रावणेश्वर गातसे, समयासमयी आलापन करी. जसे शिरापन प्राता काळी करी गायन. अष्टरागे परियेसा, ऐसे 36 रागेसी. गायन करी सामवेदासी, निर्वाण रूप आहे कैसी. चंद्रमौळीची भक्ती ते रावणाचे भक्तीसी. प्रसन्नेश्वर त्वरी तेसी, निजरूपे अतिहर्षी. उभा राहिला सन्मुख पंचभक्त त्रिनेत्रेसी. 10 भुजा स्वरूपेसी, उभा राहुनी संतोषी. मागवर म्हणत असे, म्हणे रावण शिवाशी. काय मागू तुझ पासी, लक्ष्मी माझे घरची दासी. 8 येईन निधी माझे द्वारी, चतुरानन माझा दोषी. 30 कोटी देवहर्षी, सेवा करिता ती अहर्निशी. सूर्य चंद्र वरुण वायू, अग्नी सारिका सेवा करी. वस्त्रे दूतसे अति कुसरी, यम माझा आज्ञाधारी. निरोपा वेगळा न मारी कवना, इंद्रजिता सारखा पुत्र. कुंभकर्णा सारिका पात्र, स्थान माझे समुद्रात. कामधेनू माझ्या घरी, सहस्र कोटी आयुष्य मज समान नाही तुझ्या. आलो असे याची काजा, कैलास नयन लंकेसी. व्रत असे जननीसी, नित्य पूजावे तुम्हासी. मनोरथ पुरवावे भक्तीसी. कृपामूर्ती दातारा, ईश्वर म्हणे रावणासी. जरी चाड असेल पूजेसी, काय करीसी कैलासाशी. आत्मलिंग देईन तुझं, जे जे मनीची वासना. पुरलैसे जाणा, लिंग असे माझा प्राण. म्हणून दिले रावणासी, पूजा करी वेळ दिनी. अष्टोत्तर शतजप करुणी, रुद्राभिषेक करुणी. पूजा करी एकचित्ते, वर्षे 3 जरी पूजेसी. तुझी माझे स्वरूप होसी, जे जे मनी इच्छिसी. पावसी त्वरित अवधारी, हे लिंग असणे जयापाशी. मृत्यू नाही परियसी, दर्शन मात्रे सहा दोषी. त्वरित जातील अवधारी, ठेवू नको भूमीवरी. जो वरी पाविजे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी, तुझी ईश्वर होशील. इतुके होता अवसर, नारद होता ऋषेश्वर. निघून गेला वेगे सत्वर, अमरपुरी इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी. अमरत्व दिले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर. आणि कधी दिला असे वर, तुझी ईश्वर होशील. वर्षे 3 पूजिली असी, तुझी माझे स्वरूप होसी.
तुझे नगरीचं कैलासी मृत्यू नव्हे करी तुझं ऐसावर लादोनी रावण गेला संतोषोनी 33 कोटी देव कोटुनी सुटतील आता तुम्हासी ऐसे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कापोनी नारदाचे विनवी कर जोडुनी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाव करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी विरिंची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावे गेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे का कोपोन कार्य नासले म्हणून निघाला जळकरी कैलासाची विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याचे भक्तीशी विसर पडिला आम्हासी संतोषोनी दिदले प्राणलिंग आपले शिर छेदुनी देखा विना केल्यास असती का सत्वस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी मुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही असे वर देता आम्हासी सायस होता बहुता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विजादी लोकांची पीडा करिता ती बहुवसी याचिका कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दिदले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी 5 घडी झाल्या देखा ऐकतासी शिवचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सुधी आड व्हावयासी बोलावून नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परियेसी जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी असे ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्गक्रमिता लंकानाथ नारदा ते पाठवून विष्णू विचारित आपुले म्हणी गणेश्वरा ते विनवती पाठवू म्हणे विघ्नासी बोलावूनी गणेशासी सांगे विष्णू परियेसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षित बाळकपणे तू अजावे विशेष रूपे करून अभावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझे हाती लिंग देईन विश्वास सरिती तुवा ठेवावे क्षिती लिंग राईन तेथेची गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाडे उभा ठेला रावणापुढे म्हणे कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासाची केले उत्कृष्ट तपासी संतोष विले चंद्रमौळी प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिदले परियेसी अनेक सांगितसे संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैवाधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जाणो आम्ही अत्यंत लिंग महिमा ऐककानी जे पूजितील वर्ष तिनी तेचे ईश्वर होतील निर्गुणी वर्धमूर्ती तोची होय लिंग असे दये स्थानी त्याची कैलास असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्म विष्णू महेश्वरासी असे आणि अपर महिमा सांगेन ऐका एक नेमा रावण म्हणे कार्याम्मा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे ते वेळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणांची सहस्र वेद आचरसी संध्याकाळी मार्गक्रमीची वाटे होईल दुजनिशी संध्या लोक होईल आम्ही जाऊ संध्यावदनासी म्हणून नारद विनयशी कुसोनिया रावणासी गेला नदी तिरा नारद रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेशी संध्या घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणासी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळका परी हिंडत असे नदी तिरी देखिले रावणे ते वेळी हसून या लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळा कवनाचा कुमर प्रीतिभावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी बस मागेसी रुद्राक्षमाळा असे देखा शंकर म्हणती दयासी भिक्षा मागे अर्निशी वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जन्ममाता इतके ऐकोनी लंकानाथ त्या बाळकाते कंबोर संबोधित लिंग दरी ऐसे म्हणत संध्या करेन तव परी बालक विनवी तयासी न दरी लिंग परियेसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड आपण बालक असे वेड न गे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नानापरी संबोखित लिंग देत लंकानाथ संध्या करणे आपण त्वरित समुद्र दिली बैसला ब्रह्मचारी थडीसी उभा विनवते से रावणासी जड झाली आपणासी ठेविन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियेसी बोलाविने तुम्हासी वेळ लागली परियेसी ठेविने आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग धरुणी समस्त देव विमानी बैसवनी पाहते कौतुक अर्धसमयी रावणासी बोलावी गणेश परियेसी जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणत असे न्यासपूर्वक अर्ध देखा रावण करीतो अतिविवेका हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणून आणि एक क्षण पावणी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीन लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरुणी लिंग ठेविले स्थापुनी संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्ध देऊनी लंकेश्वर निगोनी आला सत्वर मग लिंग देखिले भूमीवर मनी विकल झाला आवेशोनी रावण देखा ठोसे मारी
गणनायका. हास्यवदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे. म्हणे माझ्या पितयासी सांगेन आता त्वरितेसी. का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी लिंग धरुणे दृढ करी. उचलू गेला नाना परी भूमी सहित हालत असे. कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी. नयलिंग शिर आपळी महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे. मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा. ऐसे करून लंका नाथ गेला मागुनी तप करीत. ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतु पाख्याते सिद्धनामधारका संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन्य नाम षष्ठोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयं वस्तु. श्री गुरुदेव दत्त.